या व्हिडिओमध्ये आपण खरीप पूर्वी आपण असे कोणते 5 कामं करणार आहोत किंवा केले गेले पाहिजे जेणेकरून आपलं चांगलं उत्पादन होईल, त्याबद्दल आपण एकदम झटपट या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हे जे 5 ते 7 जे कामं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ना, हे प्रत्येक शेतकऱ्यांनी नक्कीच केलेच गेले पाहिजे जेणेकरून त्यांचं उत्पादन चांगलं होईल. कारण बरेचसे शेतकरी या सगळ्या चुका करत असतात, ज्यामुळे त्यांना खरीपमध्ये उत्पादन म्हणावं तसं होत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला फक्त तुम्ही स्टिल पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तरच तुम्ही लाईक करा, तरच तुम्ही इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि तरच तुम्ही आपल्या चॅनलला तिकडे नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बरेचसे शेतकरी खरीपची तयारी करत आहे आणि खरीप हा आपल्या तोंडावर येऊन आलेला आहे. तर याच वेळेस आपण कोणते महत्त्वाचे कामं केले गेले पाहिजे ना, ते आपण इकडे जाणून घेऊया. त्यामध्ये सगळ्यात जो पहिला काम आहे ना शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे जमिनीची आपल्याला खोलगट नांगरणी करायची आहे. बरेचसे शेतकरी खरीपमध्ये जमिनीची नांगरणी करत असतात, पण जमिनीची आपल्याला खोलगट नांगरणीच का करायची आहे? शेतकरी मित्रांनो, जमिनीची ज्यावेळेस आपण खोलगट नांगरणी करत असतो ना, त्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये असणारे जे काही बुरशी आहे किंवा जमिनीमध्ये असणारे जे काही सुप्त अवस्थेत अंड्यांचे जे काही कोश आहे ना, ते जमिनीचा वर येत असतात आणि सध्याचा जर टेम्परेचरचा विचार केला ना, तर 40, 42, 45 डिग्री पर्यंत जो तापमान आहे, त्यामुळे ते बुरशी पण मेली जाते आणि ते काही अंड्यांचे जे काही कोश आहेत ते सुद्धा मेलेले जातात. यामुळे आपल्या जमिनीमधलं जे काही हानिकारक जे काही घटक म्हणता येईल ते सगळे नष्ट होतात आणि आपल्याला खरीपमध्ये आपली जमीन चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन देण्यासाठी समर्थ ठरत असते. तर हे एक तुम्हाला पहिली गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आणि करायची आहे, ते म्हणजे जमिनीची आपल्याला खोलगट नांगरणी करायची आहे. यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फायदा होत असतो. यामध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे जे काही जमिनीमध्ये असणारे मागल्या वर्षी जे काही पिकं अवशेष आहे, जे म्हणजे तुम्ही रब्बीमध्ये जे काही पिकं वगैरे घेतली असेल, त्याचे जे काही अवशेष आहे, जसं जे काही अवशेष तुम्ही एका ठिकाणी जमा करून घ्यायचे आणि त्याला नष्ट करून घ्यायचे. काडी कचरा जमिनीमधून वेचून घ्यायचा. जमीन आपली साफसुथरी आणि स्वच्छ ठेवायची आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला खरीपमध्ये चांगलं उत्पादन किंवा तण वगैरे आपल्या पिकामध्ये येणार नाहीये. यामध्ये तुम्हाला तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की जे काही आता जो काही आहे सीझन, यामध्ये तुम्हाला मातीचं परीक्षण हमखास करून घ्यायचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी मातीचं परीक्षण करत नाही, अवाढव्य खतं वगैरे तिकडे टाकत असतात. तर ते सगळ्या चुका तुम्हाला आता थांबवायचा आहे. तर यावर्षी तुम्हाला मातीचं परीक्षण करायचं आहे. मातीचा नमुना कशा पद्धतीने घ्यायचा, यासाठी ऑलरेडी मी एक व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो अपलोड सुद्धा केलेला आहे. तो पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही तिकडे नक्कीच पाहून घ्या. आणि शेतकरी मित्रांनो, माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला खूप सगळे फायदे होत असतात. ज्यामुळे आपल्या जमिनीमध्ये एन-पी-के किती आहे, आपल्याला जमिनीमध्ये सेकंडरी न्यूट्रिशन किती आहे आणि आपल्या जमिनीमध्ये मायक्रो न्यूट्रंट किती आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित होते आणि त्यानुसार आपण खतांच्या योजना पुढे आखू शकतो आणि चांगलं उत्पादन आणि कमी खर्च आपण तिकडे नक्कीच करू शकतो. म्हणून तुम्ही मातीचं परीक्षण नक्कीच करून घ्या. यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे जमिनीची लँड लेवलिंग करायची. म्हणजे काही जमीन हे उथळ-पुथळ असतात, काही ठिकाणी उंच, काही ठिकाणी खोल असते. अशा वेळेस पावसाचं पाणी साचून राहते आणि पावसाचं पाणी जर साचून राहिलं ना, तर आपलं पीक मरते, पिकाची शाखीय वाढ चांगल्या पद्धतीनं होत नाही. अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. तर यासाठी काय करायचं ना, जमिनीची चांगली नांगरणी किंवा जमिनीची चांगली लेवलिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये, आपल्या शेतीमध्ये पाणी साचून राहता कामा नये. एक तुम्हाला गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला एक 5वी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे जमिनीतील जे काही काडी कचरा, तण वगैरे आहे, हे सुद्धा तुम्हाला काढून तिकडे नष्ट करायचे आहे. कारण तणच असा एक घटक आहे जो आपल्या पिकाला नक्कीच त्याचे हाईट थांबून स्वतः वाढत असतो आणि पिकाला म्हणाव्या त्या पद्धतीनं ग्रोथ होऊ देत नाही, म्हणाव्या त्या पद्धतीनं न्यूट्रिशन पोहोचू देत नाही. म्हणून आपल्याला तणांचं नियंत्रण ही त्याच पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं करणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही जे काही तणांचे वगैरे नियंत्रण आहे ते चांगल्या पद्धतीनं खरीपमध्येच तिकडे करून घेतलं गेलं पाहिजे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे पाण्याचा जो निचरा आहे ना, तो व्यवस्थित झाला पाहिजे. यासाठी तुम्ही ड्रेनेज जे काही आपण म्हणत असतो ना, की पाणी निघण्यासाठी आपल्या शेतीमध्ये खरीपमध्ये जागा करून घ्या. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पाणी निघण्यासाठी जागा नसते. त्याच्यामुळे त्यांच्या एका कोपऱ्यात पाणी खूप जास्त साचून राहते आणि त्या कोपऱ्यातलं त्यांचं पीक खराब होत असते. म्हणून तुम्ही आत्ताच खरीपमध्ये पाणी आपल्या जमिनीच्या, आपल्या शेतीच्या बाहेर निघण्यासाठी आताच एक नाली करून घ्या किंवा एक असा रस्ता करून घ्या, जेणेकरून पूर्ण पाणी तुमच्या शेतीच्या बाहेर निघेल. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना, नक्कीच तुमचं यंदाचं खरीपमध्ये जे काही उत्पादन आहे ना, ते सुद्धा चांगलं झालेलं पाहायला मिळेल. आणि यासोबतच मी एक्स्ट्रा ज्या काही गोष्टी सांगतो, ज्या तुम्हाला खरीपमध्ये लक्षात ठेवायच्या आहे, त्या म्हणजे आपल्याला जे काही पेरणी आहे ते योग्य वेळेवर करायची आहे. जे काही बियाणे आहे त्याचा निवड आपल्याला योग्य पद्धतीनं करायची आहे आणि जे काही व्यवस्थापन आपण करणार आहोत ना, ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. आणि यासाठी तुम्हाला मला म्हणजेच फॉलो करून टाकायचं आहे. कारण तुम्हाला यंदाचा खरीपमध्ये चांगलं उत्पादन आणि चांगली माहिती देण्याचं काम मी करणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच एक फॉलो करून टाका आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा खरीपमध्ये या प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ मिळेल. धन्यवाद.